नमस्कार, BLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत। आपण महात्मा बसवेश्वर यांचं चरित्र समजून घेत आहोत। आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा त्यांच्या आयुष्यातला भाग समजून घ्यायचा आहे। म्हणजे 21व्या शतकामध्ये आपण महात्मा बसवण्णाला का आठवायचं, 21व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णाची आठवण कोणत्या बाबीसाठी येणार आहे, असा कोणता जागतिक ठेवा त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे, त्या संदर्भात आज आपल्याला बोलायचं आहे। ते म्हणजे अनुभव मंडप। कारण महात्मा बसवेश्वरांनी जर काय साध्य केलं असेल तर ते अनुभव मंडपाच्या माध्यमातून केलेली सप्तक्रांती, आणि त्यासाठी आपल्याला आज अनुभव मंडपावर बोलायचं आहे। इथं आपण पाहू शकतो अश्वारूढ पुतळ्याच्या खालचा जो भाग आहे, इथं अनुभव मंडपाचं शिल्प कोरण्यात आलेलं आहे। त्यामध्ये एका बाजूला अक्क महादेवी आहे, म्हणजे आणि त्याच बाजूला अनेक महिला पण आहेत। ह्या सगळ्या 70 शरणी आहेत, आणि हे एका बाजूला बसायचे। म्हणजे आजची संसद आपल्याला ते पुढे समजून घ्यायचंच आहे। ही सगळे महिला अक्का महादेवी वैराग्यनिधी 16व्या वर्षी जिनं अध्यात्माचं सर्वोच्च स्थान प्राप्त केलं, अशी जागतिक दर्जा म्हणजे जगामधली पहिली महिला आपण असं म्हणू शकतो। त्यासोबतच इथं हे जे आहेत हे अल्लमप्रभुदेव आहेत। म्हणजे आजच्या काळामध्ये यांना आपण राष्ट्रपती म्हणू किंवा संसदेचे सभापती म्हणू, कोणतंही आपण हे वापरू शकतो। ते अल्लमप्रभुदेव आहेत। खरं तर हे अस्पृश्य समजल्या गेलेल्या नटू समाजातून येतात। त्यानंतर इथं महात्मा बसवेश्वर दिसतात। त्या काळातले प्रधानमंत्री आहेत हे राजा बिजळाच्या काळामध्ये, आणि प्रधानमंत्री आणि यासोबत इकडे मग शरण आहेत। हे सगळे शरण आपल्याला इथं दिसतात, जसं की मिडवाळ माचीदेव आहे, हडपदापन्ना आहेत, किंवा हे सगळे शरण आपल्याला दिसतात। शरण ककया आहे। या पद्धतीने आपल्याला हे सगळं शिल्प दिसतं। आता ह्या शिल्पावर आपल्याला थोडंसं आज आपल्याला महत्त्वाचं बोलायचं आहे। ते म्हणजे त्या काळामध्ये जे अनुभव मंडप महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केला, ती आजची संसद वर जर आपण पाहिला तर वर कोरण्यात आलेला आहे अनुभव मंडप जागतिक संसद पार्लमेंट असा त्याचा उल्लेख आपल्याला दिसतो। प्रथम संसद असं तिथं दिलेलं आहे। तर या संदर्भात मग बोलत असताना आता ह्याचं स्पष्टीकरण आपण पाहणं मला वाटतं नितांत गरजेचं आहे, कारण कन्फ्युजन होतं। मग काय प्रक्रिया आहे आजची संसदेची, का म्हटलेलं आहे त्याला जागतिक संसद? बरं, हे आपण म्हटलंय का? नाही, हे इंग्लंडनी म्हटलेलं आहे। इंग्लंडच्या संसदेच्या समोर थेम्स नदीच्या किनाऱ्यावर महात्मा बसवेश्वराचा स्टॅच्यू उभा करून इंग्लंडनी त्यांच्या संसदेमध्ये काढलेला हा गौरव उद्गार आहे, ज्या गौरव उद्गारामुळे प्रत्येक भारतीयाची मान अत्यंत स्वाभिमानाने फुलते, ताट मान त्याची होते। आता आजची संसद कायदा कसा करते ते बघू, आणि त्यानंतर मग त्या काळात कशी कायदे होत होती, आणि ही प्रक्रिया जर आपल्याला सारखी वाटत असेल तर निश्चित लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वर आहेत हे सिद्ध होतं, आणि लोकशाहीची जननी हे भारत आहे हे सिद्ध होतं, आणि आपल्याला हे सिद्ध करायचं आहे। आज संसदेमध्ये काय होतं, आता परवालाच एक वक्फ बोर्डाचा कायदा झाला, त्या कायद्यावर मोठा गदारोळही झाला। ठीक आहे, पण ती कायद्याची प्रक्रिया कशी असते की एखादा सांसद असतो, तो प्रथमतः समजा लोकसभेमध्ये तो बिल सादर करतो, त्याला सुरुवातीला विधेयक असं म्हणतात, नॉट कायदा, म्हणजे विधेयक असं म्हणतात। आणि मग ते विधेयक साधं विधेयक असतं, ते त्याला बिल म्हणू आपण, ते सादर केलं जातं, त्याच्यावर प्रथम वाचन होतं, आणि प्रथम वाचन झाल्यानंतर त्यातल्या काही गोष्टी ज्या नकोशा आहेत त्या काढून टाकल्या जातात, आणि थोडं त्याचं सगळं अवलोकन केलं जातं, आणि प्रथम वाचन झाल्यानंतर तेच विधेयक प्रथम वाचनातून पुढे द्वितीय वाचनामध्ये जातं। मग द्वितीय वाचनामध्ये तिथं पुन्हा प्रक्रिया होते, त्यात बरीचशी चर्चा होते, वादविवाद होतात, संवाद होतात। आता आजच्या संसदेत संवाद होतात का, नुसतेच वाद होतात? तो भाग निश्चितच चिंतनाचा पण आहे आणि वादाचा पण आहे। त्या मुद्द्यावर न जाता आपण कायदा प्रक्रिया समजून घेणार आहोत। मग द्वितीय वाचन झाल्यानंतर त्या कायद्यामध्ये नको त्या ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा काढून टाकल्या जातात, अजून काहीतरी ऍडिशन केल्या जातं। कोणता जस्ट एखादा जो अभ्यासू माणूस आहे तो काहीतरी सूचना करतो, त्या सूचनेची अंमलबजावणी त्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला जातो, आणि नंतर मग मध्ये एक समिती बसवली जाते, त्याला परिशीलन समिती असं म्हणतात। आणि मग परिशीलन समिती काय करते, परिशीलन समिती पुन्हा त्यावर गंभीर चिंतन करते की याचे ऍडव्हान्टेज काय आहेत, या हा जर कायदा पुढे आपण लागू केला तर त्याचे डिसएडव्हान्टेज काय आहेत, हे सगळं त्यामध्ये चेक केलं जातं। आणि परिशीलन समितीमध्ये जेव्हा ते विधेयक परिपूर्ण झालंय असं वाटतं तेव्हा अंतिमतः ते तृतीय वाचनासाठी त्याच मांडलेल्या सभागृहामध्ये
अतिशय घमसान असं त्यावर चर्चा होते आणि छोट्या छोट्या गोष्टीवर मग आता दखलपात्र काही गोष्टी असतील तर त्या चिंतनाच्या मुद्द्यामध्ये समोर आणल्या जातात आणि मग तृतीय वाचन झाल्यानंतर ते विधेयक सभापतीपाशी जातं आणि मग सभापतीपाशी गेल्यानंतर सभापती त्यावर सारासार विचार करतो आणि आपली सही करतो. जेव्हा त्या विधेयकावर सभापतीची सही होते ते विधेयक पुन्हा दुसऱ्या सभागृहामध्ये जातं, त्याला आपण राज्यसभा म्हणतो. आता राज्यसभेमध्ये पूर्ण हीच प्रक्रिया होते, काही बदल नाही. त्यावर प्रथम वाचन होतं, द्वितीय वाचन होतं, परिशीलन समितीमधली चर्चा होते, त्यानंतर तृतीय वाचन होतं आणि मग ते विधेयक स्वाक्षरीसाठी राज्यसभेच्या अध्यक्षाकडे जातं. अध्यक्षाची स्वाक्षरी होते म्हणजे लोकसभेमध्ये पारित झालं, राज्यसभेमध्ये पारित झालं, मग ते विधेयक जातं राष्ट्रपतीकडे आणि राष्ट्रपती त्यावर स्वाक्षरी करतो आणि ज्या वेळेस राष्ट्रपतीची स्वाक्षरी होते त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतरण होतं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मग प्रशासकीय यंत्रणा सज्ज असते. आपल्याला ही आजची ही संसद कार्यप्रणाली आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला, निश्चित आश्चर्य वाटेल की ही संसदीय कार्यप्रणाली 12व्या शतकामध्ये अनुभव मंडप नावाच्या या आधुनिक म्हणजे आजची आधुनिक संसद त्या काळातल्या संसदेमध्ये मग कशी चर्चा व्हायची आता त्यावर थोडंसं आपण बोलूया. इथलं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर ही लोकसभा आहे असं समजू, कारण त्या काळात काही 2 सभागृह होते. मुळामध्ये आजही राज्यसभेवर बरंचसं गंभीर बोललं जातं की राज्यसभेची गरजच काय आहे, आजही बोललं जातं. खरं तर लोकसभा हा महत्वाचा भाग आहे आणि तुम्हाला निश्चितच सांगत असताना मला ह्याचाही आनंद वाटतो की इथं 770 शरण आहेत. हे वेगवेगळ्या दक्षिण पूर्व उत्तर पश्चिम पूर्ण भारतातून आलेले आहेत, नव्हे तर अफगाणिस्तान आताचा जे काही त्या काळातला जम्बूद्वीप म्हणून आपण जे पाहतो त्या संपूर्ण प्रदेशातून आलेले हे सगळे शरण आहेत. अगदी आज जसं आपण सांसद पाठवतो तशा पद्धतीने. आणि मग हे सगळं पाहत असताना आता आपण बघूया त्या काळातली प्रक्रिया. इकडल्या बाजूला महिला आहेत, ह्या सगळ्या आजच्या सांसद आहेत असं समजू आपण. या बाजूला पूर्णतः पुरुष आहेत आणि मग ते आजचे सांसदच आहेत आणि मग मध्ये राष्ट्रपती बसलेले आहेत आणि मग चर्चा कशी व्हायची पहा. आता त्या काळामध्ये काय व्हायचं, एखादी गंभीर समस्या घेतली जायची. आपण समजूया की एखादं अंधश्रद्धा ही समस्या घेतलेली आहे, मग त्या अंधश्रद्धा या समस्येवर चिंतन व्हायचं. पहिल्यांदा सुरू ते महिलेमध्ये चर्चिल्या जायचं, मग महिला वेगवेगळ्या पद्धतीचे त्यावर मुद्दे सांगायचे. मग एखादा शरण आपलं मत पूर्ण मांडायचा, जो शरण सुरुवातीला मत मांडायचा पुढं ते जेव्हा पूर्ण निर्मित व्हायचं त्याचं श्रेय त्या शरणाला दिलं जायचं. पहिल्यांदा सुरू कोण मांडतंय हे महत्वाचं. जसं की आता अंधश्रद्धेवर विचार करत असताना एखादा विधेयक आपण त्याला आपण विधेयकच म्हणूया, साधं विधेयक चर्चेला आलेलं आहे आणि मग पूर्ण महिला चर्चा केल्यानंतर ते विधेयक जसं द्वितीय वाचनामध्ये म्हणून आपण पुरुषाकडे यायचं. म्हणजे पुरुष मंडळी मग पूर्ण त्यावर विचार करायचे, चिंतन करायचे, एकमेकांचे मुद्दे खोडून टाकायचे. हे असं नाही, असं असलं पाहिजे, हे असायला असं असणं गरजेचं आहे, हे समाजहिताचं आहे, राष्ट्रहिताचं आहे, मानवहिताचं आहे. त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये टाकल्या जायच्या आणि मग ह्या दोघांचं चिंतन प्रथम वाचनामध्ये झाल्यानंतर मग पुढं ते विधेयक, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते विधेयक जायचं अक्का महादेवीपाशी. अक्का महादेवी हे महिलांचं प्रतिनिधित्व करणारी ही महिला अत्यंत अभ्यासपूर्ण त्यावर मुद्दे मांडायची. जसं की आता एक अंधश्रद्धेबद्दलचं वचन आहे, आज उद्या नका म्हणू. पहा म्हणजे हे निर्मिती कशी झालेली आहे. आज उद्या नका म्हणू, आजचा दिवस शुभ आहे, हरशरण म्हणणारे असं, आजचा दिवस शुभ आहे, शिवशरण म्हणणारे असं, प्रत्येक क्षण शुभ आहे, इष्टलिंग देवास नित्य नियमाने पूजणारे असं, अशा पद्धतीचं एक वचन आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर अक्का महादेवी त्यावर मत व्यक्त केल्यानंतर ते विधेयक यायचं सिद्धरामेश्वराकडे. सिद्धरामेश्वर आणि चन्नबसवेश्वर ही परिशीलन समिती समजू आपण त्याची. चन्नबसवेश्वर आणि सिद्धरामेश्वर हे परिशीलन, आजची परिशीलन समिती म्हणजे चन्नबसवेश्वर आणि सिद्धरामेश्वरांचं त्या ह्याच्यावरचं मत आहे. आणि मग त्या दोघांनी संमती दिली की अंतिमतः तृतीय वाचनासाठी ते विधेयक यायचं महात्मा बसवेश्वराकडे. आणि मग बसवण्णाकडे आल्यानंतर त्या विधेयकावर बसवांना अंतिमतः काही मुद्दे, यांना पूर्ण अधिकार होते महात्मा बसवण्णाला की यामध्ये काही जर कमतरता असेल तर ती भरून काढणे, काही जर जास्तीच असेल तर ते काढून टाकले. आणि मग अंतिमतः महात्मा बसवण्णांनी जेव्हा त्यावर स्वाक्षरी केली की ते विधेयक जायचं अल्लम प्रभुदेवाकडे. आणि मग अल्लम प्रभुदेव त्यावर, यांनाही पूर्ण अधिकार होते, विशेष म्हणजे ते विधेयक अक्षरशः अगदी फेटाळायचे सुद्धा अधिकार होते, म्हणून तर लोकशाही आहे.
आणि मग त्यावर सारासार विचार झालेला असल्यामुळे ते विधेयक अल्लम प्रभुदेवाची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याला वचन असं म्हटलं गेलेलं आहे. अशी 25,000 वचनं आज उपलब्ध झालेली आहे. लाखो वचनं या संसदेमध्ये त्या काळात लिहिल्या गेली. मग हे वचनं कशावर आहेत? हे वचनं आर्थिक विश्लेषणावर आहेत, हे वचनं सामाजिक विश्लेषणावर आहेत, हे वचनं शैक्षणिक विश्लेषणावर आहेत, हे वचनं मानवतेच्या उद्धारासाठी जे जे लागतं, हे वचनं मानवाचं जीवन चांगलं करण्यासाठी जे जे लागतं त्यावर ही सर्व वचनं आहेत. आणि मग ह्या सगळ्या वचनाचा ठेवा म्हणजे आजची कायदा प्रक्रिया आहे. आणि मग काय व्हायचं? मग वचन तयार झालं की 1,96,000 हे प्रशासकीय त्या काळातली ती मंडळ आहेत सगळे, हे प्रशासकीय सगळी यंत्रणा सज्ज असायची. या अनुभव मंडपामध्ये एखादं वचन झालं की ते वचन पूर्ण भारतभर रिप्लेसमेंट व्हायचं, पूर्ण भारतभर ते लागू व्हायचं. सांगितलं जायचं की अनुभव मंडपामध्ये अशा पद्धतीने ठरलेलं आहे, शुभ काहीच नसतं असं अनुभव मंडपाचं म्हणणं आहे. आणि मग हे पूर्ण लोक स्वीकारायचे. इष्टलिंगावरचं अशा पद्धतीचं म्हणणं आहे, हे पूर्ण लोक स्वीकारायचे. काय कवे कैलास हे ब्रीद वाक्य आता अनुभव मंडपाने स्वीकारलेलं आहे, ही पूर्ण लोक स्वीकारायची. आणि अशा पद्धतीने त्या काळातली ही लोकशाही प्रथम महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केली. आणि म्हणून आज लोकशाहीचे जनक हे महात्मा बसवेश्वर आहेत आणि लोकशाहीची जननी ही भारतभूमी आहे, हे त्रिवार सिद्ध होतं.